श्री स्वामी समर्थ सर्वांना। शनिवारी 6 वाजता गुरुपौर्णिमा लागणार होती, त्यामुळे मी सत्यनारायण पूजेची तयारी चालू होती माझी। रांगोळी काढून घेतली, चौरंग टाकून घेतला आणि त्याच्यावरती पांढरा कपडा टाकला। तुमच्याकडे जो असेल ते तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी पूजेची थाळी सजवून घेतली। हार, फुलं, हळदी कुंकू, नागिनीची पानं, तुपाचा दिवा अशा पद्धतीने मी सगळं जवळ घेतलं, जेणेकरून आपल्याला परत मध्ये मध्ये पूजेच्या उठायला नको। रांगोळी काढली, त्यानंतर सजावट करून घेतली थोडीशी। पूजा छान वाटते सजावट केल्यावर, फुलं वगैरे असले की कुठलीही पूजेला फुलं असले तर खूप प्रसन्न वाटते। त्यानंतर मी चौरंगावरती आंब्याचे ढगळे ठेवले आणि सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवला, स्वामींचा फोटो ठेवला आणि मूर्ती ठेवली। अशा पद्धतीने मी पूजा चालू केली। त्यानंतर थोडंसं आपण तांदूळ किंवा गहू टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यात थोडीशी हळदी कुंकू टाकायचं, ज्याने आपल्याला तिथं कलश ठेवायचा आहे, त्यामुळे कलशावर स्वास्तिक काढायचं आणि कुंकवाचे 5 रेघा मारायच्या बाजूनी। त्यानंतर हळदी कुंकू टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे 1 रुपया टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने आपण कलश ठेवून घ्यायचा। कलशावर तुम्ही आंब्याचे पानं ठेवू शकता किंवा नागिनीची पानं ठेवू शकता। माझ्याकडे नागिनीची पानं होते तर मी नागिनीची पानंच ठेवले आणि त्यानंतर देवाचं ताट ठेवायचं त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घ्यायचे व्यवस्थित सगळीकडं सगळ्या बाजूनी आणि हाताने व्यवस्थित करून मग त्यामध्ये मी बाळकृष्ण ठेवले आणि कडेने फुलं ठेवली, ते जेणेकरून असं छान सजावट असली का खूप छान आणि प्रसन्न पूजा वाटते। मला फार आवडतात फुलं, त्यामुळे मी असे फुलं मांडून घेतले। त्यानंतर आपण नागिनीचे पानं 3 ठेवून घ्यायचे आणि 2-2 डबल पान ठेवून असे 3 पानं ठेवून त्याच्यावरती मी सुपारी ठेवली। पहिली सुपारी गणपती बाप्पाची, दुसरी सुपारी कुलदेवतेची, तिसरी सुपारी वरुण देवतेची। अशा पद्धतीने मी सुपाऱ्या ठेवून दिल्या आणि नंतर तुम्ही सुद्धा पूजेच्या दुसऱ्या दिवशी, सत्यनारायण पूजेच्या दुसऱ्या दिवशी त्या सुपाऱ्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्या लक्षात राहील कुठली सुपारी कोणती आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून द्यायच्या। नंतर फळं ठेवले, आपल्याकडे जे फळ असेल ते ठेवायचं सत्यनारायणच्या पूजेसमोर आपल्याकडे जे असेल ते। त्यानंतर मी पोथी वाचायला सुरुवात करणार होती 6:30 वाजता। त्या प्रसाद करून घेतला मी शिऱ्याचा। त्यानंतर खरंच घरामध्ये पूजा असली का खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते सगळ्यांमध्येच आणि पॉझिटिव्हपणा सुद्धा घरामध्ये राहतो, मन समाधान राहतो आणि आनंदी वातावरण राहतं। त्या दिवशी घरामध्ये खूप छान वाटतं सर्वांनाच। सारखं असं वाटतं पूजेकडे पाहतच राहावं। आणि नंतर मी तुपाचा दिवा लावून घेतला पोथी वाचण्यासाठी। 6:30 वाजता मी बरोबर पोथी वाचायला बसणार होते। नंतर मग घरामध्ये प्रसाद वगैरे केल्यानंतर पोथी वाचायला सुरुवात करायची। तुपाचा दिवा लावून घेतला मी पोथी वाचण्यासाठी। आपली काही इच्छा असेल तर तुम्ही बोलू शकता, तशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण करू शकता। 11, 21 कायम पण करू शकता, जशी आपली इच्छा असेल तशी। अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण करू शकता। याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। शिऱ्याचा प्रसाद बनवून घेतला मी त्यासाठी आणि शिऱ्याचा प्रसाद बनवताना थोडासाच बनवायचा, जेणेकरून तो प्रसाद वाया गेला नाही पाहिजे। आपल्या खाण्यात येतो थोडा प्रसाद असला तर। अशा पद्धतीने प्रसाद बनवून आपल्या घरच्या घरीच तो प्रसाद सर्वांनी खायचा आणि नंतर तो जेवण करताना आपण जेवायला बसल्या सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि सर्वांना प्रसाद द्यायचा घरातल्यांना। अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतली। साधी सरळ पूजा खूप छान आणि खरंच मग ती कुठलीही गोष्ट मनातून केली ना ती देवापर्यंत लवकर पोहोचते, मला तरी असं वाटतं। आणि नंतर मी पोथी वाचून घेतल्यानंतर माझं आरती वगैरे करून घेतली। त्यानंतर मग रविवारी मी स्वामींचा अभिषेक केला दुसऱ्या दिवशी सकाळी। गुरुपौर्णिमा असल्यामुळं दुसऱ्या दिवशी मी सकाळी मग पंचामृताने स्वामींचा साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करून घेतला। अभिषेक करताना पाणी, पंचामृत असं सर्व करून घ्यायचं आणि अभिषेकाच्या वेळेस तुम्ही नामस्मरण कायम चालू ठेवायचं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुम्ही स्त्री सूक्त म्हणू शकता, पुरुष सूक्त म्हणू शकता, सगळ्यालाच येईल असं नाही, त्यामुळं तुम्ही मोबाईलवर सुद्धा म्हणू शकता आणि नामस्मरण आपण स्वतः केलं तर खूपच छान। अशा पद्धतीने मी माझी पूजा चालू ठेवली। त्यानंतर मी स्वामींचा अभिषेक केल्यानंतर प्रसाद बनवला होता आणि अशा पद्धतीने खरंच तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करा। आपली जी इच्छा आहे ना ती नक्कीच स्वामी पूर्ण करतात। कुठल्याही संकटातून स्वामी आपल्याला नक्कीच बाहेर पाडतात। अशा पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी पूजा केली आणि नंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती मी स्वामींना विराजमान केलं आणि साधी भोळी भक्ती खरंच देवापर्यंत खरंच पोहोचते। तुम्ही सुद्धा काही प्रॉब्लेममध्ये असले तर नक्की स्वामी सेवेमध्ये या आणि स्वामी सेवा करा।
अशा पद्धतीने मी स्वामींची सेवा केली आणि खरंच खूप खूप प्रसन्न वाटलं. स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. आपण खरंच नशिबवान आहोत. स्वामींच्या सेवेला यायला नशीबच लागतं असं